Okay, so good morning once again. So we started from the syllabus, so that we have seen in section first 4 chapters, section second 4 chapters are there. Okay, then afterwards we have seen categories of mechanics. In that we have seen so different categories, in that classical mechanics or the Newtonian mechanics, second relativistic mechanics, and the quantum mechanics. Okay, then we started the basic concepts. Okay, in that we have seen what we have seen. We have seen the definition of mechanics. Then we have seen the definition of engineering mechanics. Okay, then afterwards we have seen the classification of engineering mechanics. In that we have seen it is classified into the statics and dynamics. Okay, and dynamics again classified into the kinetics and kinematics. Okay, and then what are the syllabus you have written already? So this is the classification that already we have seen. सर स्लाइड चेंज नाही झाली. चेंज नाही झाली. नाही. चेंज होते का होत नाही? हो सर. हा, इज इट विजिबल दिस? Yes, sir. ठीक आहे. आता काही इमेजेस आहेत. स्टॅटिक्स deals with the forces and its effects acting on at rest. This is in the motion condition. या ठिकाणी एक ब्रिजचं एक्झाम्पल दिले, या ठिकाणी इंजिनचं एक्झाम्पल दिले मोशन कंडिशनचं. मग हे आपण बघितलेलं आहे कन्सेप्ट, बॉडी, रिजिड बॉडी, इलास्टिक बॉडी. ओके, हे आपण मोशन डायनामिक्स मध्ये बघूया. हे आपण बघितलेलं आहे. In the basic concepts we have seen all this: displacement, velocity, acceleration, distance, speed, momentum, scalar, vector, quantity. Then we have seen the definition of force also. Anyone will tell me the definition of force? What is it? We have seen it. It is an An external energy which changes the state of body upon which it acts. It is external. What do you use the word? Agency. Okay, very good. It is an external agency which changes the state of rest or the state of motion of the body. Okay. So already we have studied it. This mechanics. आता ह्यामध्ये हे कसे आहेत बघा, काही एक्झाम्पल्स आहेत, हे सगळं बघितलेलं आहे आपण. तर काही इमेजेस आहेत त्यासाठी तुम्हाला दाखवतोय. हे बघा, मी ह्याच्यामध्ये कोलिनियर फोर्सेस मध्ये टग ऑफ वॉरचं एक्झाम्पल दिलं होतं. हे जे काही सगळे फोर्सेस आहेत हे स्ट्रेट लाईन मध्ये ऍक्ट होतात, तर त्यासाठी आपण त्याला कोलिनियर म्हणतो. आता कोप्लिनर फोर्सेस बघा, ह्या ठिकाणी सगळे फोर्सेस एका प्लेन मध्ये ऍक्ट होत आहेत, म्हणून त्यासाठी आपण त्याला काय म्हणतो तर कोप्लेनर. हे खाली आहे ते हे नॉन कॉन्करंट कोप्लेनर. ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी एकाच प्लेन मध्ये फोर्सेस कशा ऍक्ट होत आहेत तर वेगळ्या पॉइंटला ऍक्ट होत आहेत. आता ह्यामध्ये काय तर कॉन्करंट नॉन कोप्लेनर. ठीक आहे, आता ऑलरेडी इट्स नॉट देअर इन द सिलेबस, सो यू विल गेट कन्फ्युज्ड. एका प्लेन मध्ये येणार नाहीत. आपलं कुठपर्यंत आलंय आपण बघूया. हे आपण बघितलेलं आहे. थिंक क्लासिफिकेशन ऑफ फोर्स सिस्टीम. इन दॅट फोर्स सिस्टीम कोप्लेनर, नॉन कोप्लेनर आणि त्यामधले टाइप्स आपण बघितलेले आहेत. म्हणजे कोप्लेनर मध्ये कॉन्करंट, कोलिनियर, पॅरलल मध्ये लाईक, अनलाईक. ओके, ह्यामधलं कुठलं राहते? कॉन्करंट, नॉन कॉन्करंट, कोलिनियर, नॉन कोलिनियर. म्हणजेच ह्या ठिकाणी काय येणार तर तुमचं जे काय आपण बघितलेलं आहे पहिल्यांदा आपण त्यामध्ये कोलिनियर घेतले होते. ओके, आता नॉन कोलिनियर म्हणजे कुठले फोर्सेस?
नॉन कोलिनियर म्हणजे ते स्ट्रेट लाईन मध्ये येत नाही स्ट्रेट लाईन मध्ये नसणार ते. ते सिंपल. आपण जे क्लासिफाय केले ते लक्षात ठेवा. ठीक आहे. सो आय थिंक वी हॅव सीन द क्लासिफिकेशन. नाव विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट. आता पुढला पॉइंट मला वाटतं लास्ट पॉइंट एकदम आठवा बरं काय का फोर सिस्टमच आहे. Unlike parallel force system. अनलाईक पॅरलल फोर सिस्टम. ओके, मग आता आपल्या ह्यामध्ये काय राहिले बघा, न्यूटन्स लॉज राहिलेत. सो नेक्स्ट गिव्ह द हेडिंग. आय थिंक वी हॅव सीन द डेफिनेशन ऑफ फोर्स एट युनिट न्यूटन फोर्स. ऑल्सो वी हॅव सीन द डेफिनेशन ऑफ युनिट न्यूटन फोर्स. Yes sir. Yes, sir. ओके, आता आपलं काय राहते तर न्यूटन्स लॉज राहतात बघा. सो दॅट विल सी. मग ह्यामध्ये कसं ऍडिशनल पार्ट वगैरे आहे काय काय तर ते दिलेले. सो ऍज पर अवर रिक्वायरमेंट सो वी आर मूव्हिंग. ओके, so actually I never use PPTs first thing. So just revision purpose I have taken it. Otherwise I always use the board. Okay, आता Newton's first law म्हणजे काय सांगते बघा. Actually how many laws are there? So you can give the heading Newton's laws of motion. Okay, and that 3 laws are there: Newton's first law, second law and the third law. Okay, मग ह्यामध्ये आता जे काय न्यूटन्स फर्स्ट लॉ आहे मग ते काय सांगते. सो यू कॅन रीड द स्टेटमेंट. एव्हरी बॉडी कंटिन्यूज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट or the state of uniform motion in straight line unless it is acted upon by the external force, you can say that, or external agency, you can use the word. बरोबर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो बघा, म्हणजे कुठलीही कधी बॉडी असू द्या. ओके, मग समजा ह्या ठिकाणी आता जर का तुम्ही एक्झाम्पल घेतलं. ओके, म्हणजे काय तर ह्या ठिकाणी एक बॉडी आहे रेस्ट कंडिशनला. ओके, हे काय केलेलं आहे तुम्ही रेस्ट कंडिशनला हे बॉडी ठेवलेले आहे. सो व्हॉट एव्हर दॅट ऑब्जेक्ट ब्लॉक हॅव्हिंग द वेट W. ओके, इट इज ॲट विच कंडिशन? सो रेस्ट कंडिशन. ही रेस्ट कंडिशनला आहे. मग मला सांगा, तर जोपर्यंत ह्याला तुम्ही कुठलाही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ह्या बॉडीची जी काय कंडिशन आहे स्टेट ऑफ व्हॉट एव्हर दॅट रेस्ट कंडिशन, विल इट चेंज होऊ शकते का? No sir. बरोबर आहे का? जोपर्यंत आपण ह्याला एखादा मूव्ह करण्यासाठी एखादा फोर्स अप्लाय करत नाही, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत काय तर ही बॉडी मूव्ह होईल का? अजिबात होणार नाही. ओके, मग समजा एखादा व्हेइकल आहे. ओके, समजा एखादी कुठलंही आहे, 4 व्हीलर आहे. ओके, मग ते समजा मोशन कंडिशन मध्ये आहे विथ इन सम व्हेलॉसिटी एक्सेट्रा. बरोबर, मग काहीतरी समजा त्याची काय व्हेलॉसिटीने ते मूव्ह होत आहे. मग जोपर्यंत त्याच्यावरती तुम्ही एक्सटर्नल किंवा काय म्हणू शकता एखादा फोर्स अप्लाय करत नाही तर तोपर्यंत तो रेस्ट कंडिशनला येईल का? म्हणजे समजा आता मोशन कंडिशन मध्ये असेल तर आपल्याला काय रिक्वायरमेंट आहे की त्याला रेस्ट कंडिशनला आणायचं किंवा त्याची जी काय मोशन कंडिशन आहे. सो वी हॅव टू रिड्यूस एंड वी हॅव टू ब्रिंग इट इन टू द रिटार्डेशन और वी हॅव टू ब्रिंग इट इन टू द रेस्ट कंडिशन. मग ह्या ठिकाणी मग कुठला फोर्स अप्लाय करणार तुम्ही? किंवा थोडक्यात काय, जर मोशन कंडिशन मध्ये ऑब्जेक्ट आहे तर तो ऍज इट इज मोशन मध्येच राहणार. ओके, कधीपर्यंत मोशन कंडिशन मध्ये राहणार तो? ब्रेक जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत फ्रिक्शन फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. आपण आपली व्हेइकल आहे 2 व्हीलर 4 व्हीलर मोशन कंडिशन मध्ये असते. बरोबर, मग ती रेस्ट कंडिशन मध्ये कधी येते? ब्रेक लावल्यानंतर. म्हणजे पहिली गोष्ट काय, मग तिथे आपण ब्रेकिंग फोर्स अप्लाय करतो. गेटिंग इट? वी आर अप्लाइंग द एक्सटर्नल फोर्स, दॅट इज द ब्रेकिंग फोर्स. मीन्स अप्लाइंग दॅट ब्रेकिंग फोर्स whatever that bike or the 4 wheeler. So what will happen? So it will come to the rest condition. Suppose if you will not apply the brake, will it come to the rest condition then? No sir. हो सर. म्हणजे एखादं व्हेइकल आहे जर त्याला ब्रेक दाबलाच नाही तर ते रेस्ट कंडिशनला येतच नाही का? येत सर. स्पीड कमी होईल ना थोड्या वेळानंतर. स्पीड म्हणजे कमी झाली आता आपलं हे लॉज काय सांगताय की एव्हरी बॉडी कंटिन्यूज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और द स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अनलेस इट इज एक्टेड अपॉन बाय द एक्सटर्नल एजेस. म्हणजे जोपर्यंत एखादा ऑब्जेक्ट आहे तर ते जे काय लक्ष द्या, ते जे काय स्टेट आहे ओके रेस्टची असू द्या किंवा मोशनची असू द्या ती ऍज इट इजच राहणार. ओके,
जोपर्यंत त्याच्यावरती तुम्ही कुठला एखादा एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. मग तसंच रेस्टचं बघितलं आपण की जर रेस्ट कंडिशनला असेल तर तो रेस्ट कंडिशनलाच राहणार जोपर्यंत तुम्ही त्याला एखादा एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही मूव्ह होण्यासाठी, तोपर्यंत ते रेस्ट कंडिशनलाच राहणार. तसंच जर का एखादा व्हेकल आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे, तो मोशन कंडिशन मध्ये आहे, ओके, तो मोशन कंडिशन मध्येच राहणार, ओके, जोपर्यंत त्याच्यावरती तुम्ही एखादा एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. ओके, मग त्याला आपल्याला रेस्ट कंडिशनला आणण्यासाठी आपण पहिला फोर्स कुठला अप्लाय करतो तर ब्रेकिंग फोर्स. आपण ब्रेक दाबतो गाडीचा, बरोबर, त्याला रेस्ट कंडिशन मध्ये आणण्यासाठी, म्हणजे आपण त्या ठिकाणी ब्रेकिंग फोर्स अप्लाय करतो. ओके, आता मी एक प्रश्न विचारला होता की समजा ब्रेक नाही दाबला तर तो रेस्ट कंडिशनला येऊ शकते का? जर का समजा आपण त्याला ऍक्सिलेटच नाही केलं, ओके, म्हणजे आपण त्याला काय जर स्पीड जर का नाही वाढवला तर ते रेस्ट कंडिशनला येऊ शकते का? येऊ शकते का? येस सर. Yes, sir. येऊ शकते. मग त्यासाठी त्यावेळेस कुठला फोर्स वर्क करणार बरं मला सांगा? फ्रिक्शन. फ्रिक्शनल फोर्स. गेटिंग इट? म्हणजे समजा तुम्ही ब्रेकिंग फोर्स पण अप्लाय केलेला नाहीये अँड यू आर नॉट ऑल्सो एक्सेलरेटिंग दॅट व्हेकल at that time, again that whatever that vehicle is there, so it will come to the rest condition. Okay, मग हे रेस्ट कंडिशनला येते तर ह्याच्या पाठीमाग कुठला फोर्स आहे तर फ्रिक्शनल फोर्स इज देअर. सो व्हॉट एव्हर द फ्रिक्शनल फोर्स generated between the tires of that vehicle and the road surface, okay, because of this frictional force what will happen that body will come to the or whatever that vehicle is there, so it will come to the rest condition. Getting it? Means suppose if any vehicle is there, even it is in motion condition and even you have not applied the braking force, then also it will come to the rest condition. Okay, so it will come to the rest condition because of which force? कुठल्या फोर्स मुळे येते ते? फ्रिक्शनल फोर्स. Frictional force. Okay, and whatever this frictional force, it is generated because of the or it is generated between the tires of that vehicle and the road surface. Getting it? म्हणजे थोडक्यात काय आपण न्यूटन्स लॉ पासून काय शिकतोय तर ह्या ठिकाणी एखादी बॉडी जर का रेस्ट कंडिशनला असेल तर ते रेस्ट कंडिशनलाच राहणार आणि जर का मोशन कंडिशन मध्ये असेल तर मोशन मध्येच राहणार जोपर्यंत त्याच्यावरती आपण कुठला एखादा एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही त्याची जे काही स्टेट आहे चेंज करण्यासाठी. ओके, सो अकॉर्डिंगली दिस स्टेटमेंट इज देयर. मीन्स एव्हरी बॉडी कंटिन्यूज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और द स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन unless it is acted upon by the external force or the external agency. Is it clear, everyone? येस सर. Yes, Yes, sir. sir. Okay, it's simple. So already we have studied it, but we should know the its application. कारण बरेच वेळेस नुसतं आपल्याला स्टेटमेंट पाठ करून वगैरे चालत नाही, त्याचं ऍप्लिकेशन काय वगैरे पण आपल्याला माहित पाहिजे, त्याचा अर्थ काय आहे होतो हे पण आपल्याला माहित पाहिजे. ओके, नाउ we'll see. So it is also called as the law of inertia. So remember. Now next we have to see Newton's second law. Anybody knows what is Newton's second law? Yes, sir. What is it? Tell me. It states that the rate of change of momentum body directly proportional to impressed force. Imbalanced force which is acting on the body. Getting it? म्हणजे Newton's second law काय सांगते की the rate of change of momentum, okay, rate of change of momentum of body is directly proportional to the force which is acting on the unbalanced force which is acting on the body. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण न्यूटन्स लॉ चे काही आता प्रॅक्टिकल एक्झाम्पल थोडे बघूया. बघा, an object at rest stays at rest and object in motion stays in. हे पीपीटी दिसते ना समोरची स्लाइड दिसते? Yes, येस sir. सर. सर means object at rest stays at the rest and object in motion stays in motion, okay, with the same speed. Okay, means it is unless acted upon by the external force. इथे बघू शकता तुम्ही एखादा फोर्स असेल तर रेस्ट कंडिशनला तो तसंच राहणार. So these are the some examples are the given. Means an object acted upon by balanced force stays at the rest condition. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे आणि दोन्ही साइडने जर का इक्वल अमाउंट मध्ये जर का फोर्स अप्लाय होत असेल तर त्यावेळेस पण ते काय होणार तर बॉडी ही रेस्ट कंडिशनलाच राहणार. मग इथं काय बघितलं बघा, दोघ जण या ठिकाणी त्याला फोर्स अप्लाय करतात. मीन्स an object acted upon by the unbalanced force changes the speed and direction. बरोबर का? म्हणजे हे मोशन कंडिशन मध्ये येणार. तसेच या ठिकाणी फुटबॉलच्या या ठिकाणी दिले एक्झाम्पल, an object at rest stays at rest, an object acted upon by the unbalanced force changes the speed and direction. म्हणजे जर ते फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होणार तर
ती जी काही स्टेट आहे ती चेंज होणार. इट विल कम टू द मोशन कंडिशन. मीन्स अन ऑब्जेक्ट इन मोशन, स्टेज इन मोशन, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे तर तो मोशन मध्येच राहणार. ओके, जोपर्यंत त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही. पण हा इथं थर्ड केस फुटबॉलची बघू शकता तुम्ही, तर तो मोशन मध्ये आहे. ओके, म्हणजे तो ऍज इट इज मोशन मध्येच राहणार. ओके, जोपर्यंत त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही. मग आता फुटबॉल आपल्याला माहिती आहे, व्हेन यू हिट इट, सो व्हॉट विल हॅपन, सो इट विल गो टू द मोशन कंडिशन. ओके, मग ते मोशन मध्येच राहतं का? नाही ना राहत. नाही सर. नाही. Definitely it will come down. Okay, then why it will come down? So there also should be the one external force should be there. Air friction. Getting it? Means what you can say that, so frictional force again so will be there definitely. So it will be created because of the air. Okay, म्हणजे काय फुटबॉल आणि जे काय हवेचा वेग असेल तर त्याच्यामुळे जो काय तयार होणारा फोर्स आहे एअर फ्रिक्शन मुळे काय होऊ शकतो, तर तो रेस्ट कंडिशनला येऊ शकतो. An object acted upon by the unbalanced force changes speed and direction, that we have seen. हे आपलं आहे न्यूटन सेकंड लॉ. आता सांगितलेलं तर या ठिकाणी काय, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. ओके, अँड द चेंज टेक प्लेस इन द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स. म्हणजे एखाद्या बॉडीवरती जर का तुम्ही फोर्स अप्लाय केला तर ते काय होणार आहे, बॉडी ही मोशन मध्ये येणार आहे, बरोबर. आणि त्याची मोशन कुठल्या डायरेक्शन मध्ये होते, तर ज्या डायरेक्शन मध्ये तुम्ही फोर्स अप्लाय केलाय तर त्या डायरेक्शन मध्ये तिची मोशन होते, असा अर्थ होतो त्याच्या नंतरच्या वाक्याचा. म्हणजे अँड द चेंज टेक प्लेस इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स, म्हणजे तुम्ही ज्या डायरेक्शन मध्ये तो फोर्स अप्लाय केलेला आहे त्या डायरेक्शन मध्ये काय होते, तर त्याची मोशन होते. ओके, आता एफ इज इक्वल टू एम ए आपल्याला ह्या पासून एक इक्वेशन मिळते. थोडं आपण याला डिटेल मध्ये थोडं बघूया. बघा आता याचा अर्थ काय होतंय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. Okay, how we can write it? Rate of change of momentum. Is it correct? How I have written here? Yes, sir. Okay, what is this? Rate of change of momentum is directly proportional to the unbalanced force which is acting on that body. म्हणजे काय येणार ह्या ठिकाणी, F, बरोबर का? हेच कसं लिहू शकतो मी, F is directly proportional to rate of change of momentum. Now we are knowing that, so what is mean by the momentum in the Mass into velocity. basic concept we have seen. So momentum is nothing but the product of the mass and Mass and velocity. velocity. Mass and velocity. So here I can replace it. म्हणजे तो काय करू शकतो या ठिकाणी मी रिप्लेस करू शकतोय ह्या प्रोडक्टने. कशाचा प्रोडक्ट आहे तो, सॉरी मास अँड व्हेलॉसिटीचा प्रोडक्ट आहे, त्याला रिप्लेस करू शकते. ओके, देन further we can write here. Now if you see this m, so if m stands for the mass of the object. Okay, so we are knowing that, so mass always remains constant. You can take it out of this, and so I can write it here then dv by dt. Is it correct? Getting this step? Yes, sir. m काय केलाय तर हा कॉन्स्टंट आहे, त्यासाठी बाहेर घेतलाय. म्हणजे काय ना या ठिकाणी f is directly proportional to m and into dv by dt. Then what you will get here then? Acceleration. Okay, means here, so this dv by dt, so it is nothing but the rate of change of velocity with respect to time. Means this will be a acceleration. So like this we are getting f is directly proportional to the m into a. मग तुम्ही आता हे आय थिंक मला वाटतं 10th 12th ला पण स्टडी केलं असेल, हे इक्वेशन तुम्ही यूज केलं असेल बघा न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी, f is equal to ma. Yes, sir. Yes, sir. Then how you are getting, if you see here, so from whatever this equation is there, so we are getting it from Newton's second law, it's correct. But so just we have derived this, whatever the statement we have got here, so accordingly, so I have written here, and afterwards
we are getting it like this. F is directly proportional to ma. मग ह्या ठिकाणी एक कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. सो व्हेर इज इट? माहित आहे का? कोण सांगेल का? सर ते प्रोपोर्शनॅलिटीचं चिन्ह काढून जर इक्वल टू लिहायचं असेल तर एक कॉन्स्टंट लिहायला लागतं, त्यामुळे एफ इज इक्वल टू के कॉन्स्टंट घ्यायचा, एफ के एम ए. आपल्या तर इक्वेशन एफ इज इक्वल टू एम ए आहे. हा, तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे, एक्झॅक्टली करेक्ट. म्हणजे काय, जर का आपल्याला इथं इफ वी वांट टू रिमूव्ह दिस कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, सो व्हॉट वी नीड टू डू हियर, सो वी नीड टू यूज द कॉन्स्टंट ऑफ द प्रोपोर्शनॅलिटी. म्हणजे ह्या ठिकाणी काय यूज करावं लागेल आपल्याला? के एम ए. मग हे इक्वेशन कसं आलं बघा, कधी विचार केलाय का तुम्ही? यूज केलेलं आहे इक्वेशन? हॅव यू युज्ड इट? Yes, sir. कसं येते हे इक्वेशन, कोण सांगेल का? See here, actually you have seen the definition of unit Newton force. आठवते का? ओके, आता हे ऍक्च्युली बरेचसे बेसिक आहे, आपल्याला कुठं विचारणार नाही, पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. युनिट न्यूटन फोर्स बघितला आपण, त्याची काय डेफिनेशन आहे? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिट न्यूटन फोर्स? 1 Newton force is that force which acts on a body of mass 1 kg to produce an acceleration of 1 meter per second square. ओके, म्हणजे 1 न्यूटन फोर्स किंवा युनिट न्यूटन फोर्स एक असा फोर्स आहे की जो आपण एका बॉडीवरती ऍक्ट करतोय की ज्याचं मास हे किती आहे तर 1 kg आहे. ओके, कशासाठी ऍक्ट करतोय तर त्यामध्ये 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करण्यासाठी. ओके, म्हणजे आपल्याला युनिट न्यूटन साठी म्हणजे ह्या ठिकाणी बघा काय तर तुमचं एफ इज इक्वल टू 1 न्यूटन आहे. ओके, या ठिकाणी मास तुमचं किती आहे? 1 kg आहे. ओके, अँड देन एक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. ओके, आता हे थोडक्यात सांगतोय, तुम्हाला आणखी डिटेल मध्ये पाहिजे असेल तर आपल्याला तुम्हाला एस भागपेटी बुक मिळालेलं आहे बघा. ओके, तर त्याच्यामध्ये हे रिलेटेड आहे, हे बेसिक आहे, आपल्याला एक्झामला वगैरे ते विचारणार नाही, पण डिटेल मध्ये आणखीन बघायचं असेल तर जाऊन तुम्ही बघू शकता, तो कन्सेप्ट दिलेला आहे आपल्याला. ओके, फॉर 1 न्यूटन फोर्स, फॉर इन केस ऑफ युनिट न्यूटन फोर्स, these things we are getting it. F is equal to 1 Newton, mass is equal to 1 kg, and whatever these things are there, so we can put it here. After putting it here, so you are getting k is equal to 1. Getting it? And then accordingly we are getting this equation. ठीक आहे. आता आणखीन डिटेल मध्ये आणखीन जायचं असेल तर ते आपण रेफर करूया, किंवा आपण ऍट द एंड जस्ट रिमाइंड मी, सो अगेन इन डिटेल वी कॅन गो इट. आता एवढं सांगू शकतोय की ह्या ठिकाणी आपण काय केले तर ह्या सगळ्याच्या काही व्हॅल्यूज आहेत ह्या ठिकाणी पुट अप केलेले. सो व्हॉट हॅपन, सो व्हॉट एव्हर दिस व्हॅल्यू ऑफ द के, सो इट बिकम्स द 1 अँड यू आर गेटिंग इट दिस एफ इज इक्वल टू एम ए. आता सध्याला तर काय करा, तर हे एवढं लक्षात ठेवू शकता तुम्ही, एफ इज इक्वल टू एम इंटू ए. Okay, and whatever this definition is there, so we are getting it from the whatever this formula is there, so we are getting it from the Newton's second law. So just remember. ठीक आहे, बाकीच काय लक्षात ठेवायची गरज नाही आहे. ठीक आहे. So whatever these Newton's laws are there, so it can be asked in the exam. ठीक आहे, तर जर का थेअरी साठी असेल तर 3 मार्कासाठी हे लॉज विचारतात. आता हे काय एक्झाम्पल दिलेत बघा. If the same force is applied on an object with greater mass, the object accelerate at lower rate because mass adds the inertia. थोडक्यात हा फोर्स अप्लाय केल्यानंतर हे काय होतं तर या ठिकाणी हे बॉडी मोशन कंडिशन मध्ये येते. सेम थिंग इज देयर, सेम थिंग अगेन. थोडक्यात काय, जर का तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट जास्त मास असलेला जर मूव्ह करायचं असेल,
मोशन मध्ये आणायचं असेल तर त्यासाठी लागणारा फोर्स पण कसा असणार, तर तो डेफिनेटली जास्त असणार. म्हणजे ह्या ठिकाणी ज्याचं काय म्हणू शकतात, तर हे 400 kg ज्याचं मास आहे तर त्यासाठी लागणारा फोर्स पण जास्त असेल. जर का 40 kg मास असलेला ऑब्जेक्ट मूव्ह करायचा असेल तर त्याला लागणारा फोर्स पण कसा असेल, तर कमी असेल. Now we are knowing it. So Newton's third law. Newton's third law हे आपल्याला माहित लक्षात राहतं लगेच. What is it? So simply we are calling it as for every action there is equal and opposite reaction. Okay. Means to or for you can say that for every action there is equal and opposite reaction. Means simply equal strike to the wall. आपण भिंतीवरती जर का स्ट्राइक केलं तर काय होईल, काय होतं, Try करून बघू. काय होईल, भिंत पडेल. येस, जेवढा आपण फोर्स अप्लाय करतोय तेवढाच फोर्स भिंत सुद्धा अपोजिट डायरेक्शन मध्ये अप्लाय करेल. म्हणजे आपण भिंतीला मारल्यानंतर थोडक्यात आपण हे असं सांगणार आपल्याला आपल्याला लागणार लागतंय. ना. येस येस, आय एम एक्सपेक्टिंग सच आन्सर. ओके, आपल्याला लागतंय म्हणजे काय ते, इट इज अ रिएक्शन फ्रॉम दॅट वॉल. बरोबर आहे का? If you are hitting the wall and if you are so what you can say, some pain, so it will come into the on our hand. Okay, so that we can call it as a reaction. बरोबर आहे का? तर ते काय तर रिएक्शन आहे. म्हणजे काय म्हणू शकता आता की हे आपण सुरुवातीला डेफिनेशन सांगताना बघा स्टॅटिकचे वगैरे, तर ते कन्सेप्ट या ठिकाणी यूज केला. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. जर का सांगायचं म्हणलं तर समजा एखादा आपण एकदम बेसिक, आता हे तर आहे ज्यावेळेस आपण ते रॉकेट वगैरे लॉन्च करतो तर हा कन्सेप्ट त्या ठिकाणी यूज होतो. सो दॅट ऑलरेडी वी हॅव स्टडीड. आणि एकदम सोप्या भाषेत जर का सांगायचं म्हणलं तर की हा ऑब्जेक्ट आहे, एक ब्लॉक आहे, ह्याचं वेट काय होतं, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतं. बरोबर, ह्याचं वेट जर डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होत असेल तर त्याच्या जो काही ग्राउंड आहे, ग्राउंड कडून काय होतं, तर एक अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होत असतो. त्याला आपण रिएक्टिव्ह फोर्स म्हणतो किंवा त्याला नॉर्मल रिएक्शन म्हणतो. ओके, सो दिस इज ऑल्सो अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड इज फॉर एव्हरी ऍक्शन. ह्या ठिकाणी ऍक्शन म्हणजे काय, तर त्याचं वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होत आहे. ओके, त्या ठिकाणी अपोजिट रिएक्शन म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी हा तयार झालेला रिएक्टिव्ह फोर्स किंवा जे काय तयार झालेली रिएक्शन, नॉर्मल रिएक्शन, हे काय तर त्याची अपोजिट रिएक्शन. ओके, फॉर एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन इज दॅट. मग ते सुरुवातीला आपण एक्झाम्पल्स वगैरे बघितले होते ते बघा, क्ले वगैरे. सो व्हॉट एव्हर आवर लेग, इट विल मूव्ह इनसाइड द क्ले, सो इट विल मूव्ह टिल, सो देर विल नॉट बी एनी रिएक्टिव्ह फोर्स. ओके, सो सेम थिंग्स आर देयर. एकदम सिंपल आहे, त्यामध्ये काय असं काय अवघड नाही. म्हणजे या ठिकाणी बलूनचे एक्झाम्पल दिले. बलून मूव्स अपवर्ड्स. ओके, when so whatever the air should be on the downward direction. मग या ठिकाणी रॉकेट्स पण आहे. फोर्स ऑन रॉकेट, so rocket moves up and force on the gases. Okay, आता हे कसे आहेत तर थोडे टेक्निकली वगैरे आहेत, सिंपल गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवू शकते. ओके, so for every action there is equal and opposite reaction. So if you remember this thing, so also it will be sufficient. Okay, so we have seen Newton's three laws. So first law we have seen, first law काय बघितलं आपण, every body continues in its state of rest or state of uniform motion unless it is acted upon by the external force. Unbalanced. Okay, and second दुसरा आपण बघितला Rate of change of the rate of change of momentum is directly proportional to the unbalanced force which is acting on the body. And third one, so for every action there is equal and opposite reaction. Opposite reaction. I hope that so we are getting all these three laws. So these are the basic things are there. आपल्याला काय डाऊट आहे काय मध्ये? no No, sir. sir. No, sir. हे आता काही एक्झाम्पल्स आहेत तेच.
हे आपल्याला पुढे बघायचं डायनामिक्स मध्ये. हा एक पुढचा पॉइंट आहे आपला. So first of all we need to see the definition of unit. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता युनिट काय. सो युनिट इज अ स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट. Simply you can remember this one. What is the unit? So it is the standard of the measurement. म्हणजे समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, ओके, त्याला आपण मेजर करण्यासाठी जे काही स्टँडर्ड यूज करतो, समजा आपण सांगतोय की 2 kg 3 kg मीन्स kg whatever that kilogram. ओके, सो इट इज अन व्हॉट इज दॅट, एक युनिट आहे बरोबर. आणि ते युनिट म्हणजेच काय तर एक स्टँडर्ड म्हणतोय आपण, याचे आपण मेजरमेंट साठी काय करतोय तर यूज करतो. ओके, आणि ह्यामध्ये मग दोन टाइप्स आहेत. एक म्हणजे बेसिक युनिट्स वी आर कॉलिंग इट एज, और ऑल्सो वी आर कॉलिंग इट एज अ फंडामेंटल युनिट. ओके, अँड सेकंड वन इज द डिराइव्ड युनिट्स. आता बघूया आपण बेसिक युनिट्स कुणाला म्हणतोय आपण. ओके, सो दॅट वी हॅव टू सी मीन्स whatever that length, mass and time. Okay, so remember these are the basic physical quantities. बेसिक युनिट बघायच्या अगोदर आपल्याला काय माहित पाहिजे तर तुमचे जे काय बेसिक फिजिकल क्वांटिटीज कुठले आहेत बेसिक फिजिकल क्वांटिटीज, दिस लेंथ, मास अँड टाइम. ओके, सो दीज आर द बेसिक फिजिकल क्वांटिटीज आर देयर. And whatever unit of this basic physical quantities, so we are calling it as a basic units or the fundamental units. बरोबर आहे का. म्हणजे ह्या ठिकाणी आता तुम्ही बघू शकताय, आता ह्या ठिकाणी लेंथ जे काही युनिट आहे तर ते तुमचं काय असेल, मीटर असेल, मासचं काय असेल, केजी असेल, टाइमचं काय असेल तर सेकंद असेल. मीन्स दिस मीटर, केजी अँड सेकंड. ओके, सो दीज आर द बेसिक युनिट्स आर द फंडामेंटल युनिट्स. लक्षात येते का. म्हणजे जे काय बेसिक फिजिकल क्वांटिटीचे जे काही युनिट्स आहेत तर त्यांना आपण काय म्हणतो तर बेसिक युनिट्स म्हणतो. ओके, आणि तसंच डिराइव्ड युनिट म्हणजे काय, मीन्स व्हेन युनिट्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी ओके आर ऑब्टेन्ड फ्रॉम द बेसिक युनिट्स, सो दीज आर कॉल्ड एज अ डिराइव्ड युनिट्स. सो आय विल गिव्ह द एक्झाम्पल हियर. बघा या ठिकाणी मी एक एक्झाम्पल देतोय. आता आपल्याला हे माहित आहे बघा, फोर्स, जस्ट वी हॅव सीन इट. हाफ F is equal to ma. MA. Okay, it is a combination of the or the product of the mass and acceleration. म्हणजे ह्या ठिकाणी आता आपण काय यूज करतोय तर जे काय तुमचं मास आहे का तर त्याचे युनिट आपल्याला या ठिकाणी यूज करावं लागेल. म्हणजे काय नाही या ठिकाणी kg into acceleration मीटर पर second square. second square. Okay, then whatever this unit is there, so kg meter per second square, so we are calling it as a derived unit. Okay, ह्याला काय म्हणतोय आपण तर derived unit म्हणतोय. का derived unit का म्हणतोय तर हेच युनिट आपल्याला डिराइव्ह करण्यासाठी आपल्याला कशावरती डिपेंड राहतोय आपण, बेसिक युनिट्स युनिट वरती डिपेंड राहतो. आता ऍक्च्युली ह्या ठिकाणी एक्सेलरेशन जे आहे, ओके, एक्सेलरेशन सो इज इट बेसिक युनिट और द डिराइव्ह युनिट? डिराइव्ह युनिट. म्हणजे ह्या ठिकाणी आपण एक्सेलरेशन, आता एक्सेलरेशन आपल्याला माहित आहे, सो इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ what is Velocity per the rate of change of velocity with respect to time. So it's the velocity upon time, you can take it. मग ह्याचं पण युनिट आपल्याला डिराइव्ह करण्यासाठी जे काय आपण हेल्प घेतलेली आहे, सो हाय विल गेट इट नाउ or simply you will write it upon second. meter per second. Means whatever this unit, so how I derive, so or whatever this unit is there, so again it's depend upon the basic units.
म्हणजे जर काय आता ह्या ठिकाणी तुम्हाला डिफाईन करायचं म्हणलं तर एका सिम्पल लँग्वेज मध्ये पण सांगू शकते. मीन्स डिराइव्ह युनिट. ओके, सो दीज आर द युनिट्स विच आर डिपेंड ऑन द बेसिक युनिट्स. बरोबर आहे का? म्हणजे जे काही डिराइव्ह युनिट्स असतात तर हे कशापासून हे तयार केलेले आहेत, हे कशापासून तयार केलेले आहेत तर तुमच्या बेसिक युनिट्स किंवा फंडामेंटल युनिट्स हे यूज करून काय केलेले आहेत तर डिराइव्ह केलेले. म्हणजे आता ह्या ठिकाणी असं जर का डेफिनेशन बघितलं थोडं आपल्याला कॉम्प्लिकेटेड वाटते. मीन्स वेन द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटी, ओके, मीन्स वेन द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर obtained from the basic units, okay, then these units we are calling it as a derived unit. Getting it? म्हणजे ह्या ठिकाणी आता हे व्हेलॉसिटीचे युनिट घेतलेलं आहे. ओके, म्हणजे हे व्हेलॉसिटीचे जे काय युनिट आहे, व्हॉट इज मीन व्हेलॉसिटी? वी आर नोइंग इट. व्हेलॉसिटीचे युनिट काय? डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. मीटर पर सेकंद. हा, मीटर पर सेकंद. आणि त्याचा फॉर्म्युला काय? सो इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ displacement with respect to time. Okay, but displacement जे काय असेल, so what we are writing, so in terms of the distance length आहे, so it will be meter. Okay, and whatever time is there, so its unit is the second. म्हणजे हे युनिट डिराइव्ह करताना, ओके, आता हे जे काय व्हेलॉसिटी आहे हे कुठलं युनिट आहे तर डिराइव्ह युनिट आहे. म्हणजे हे जे युनिट तयार करताना किंवा so whatever this unit is there, so it depend upon the बेसिक युनिट, यू कॅन से. ठीक आहे, मग ह्यामध्ये आणखीन एक पॉइंट होता बेसिक युनिट मध्ये. सो दिस युनिट्स डू नॉट डिपेंड अपॉन एनी अदर युनिट्स. बरोबर आहे का? हे स्टँडर्ड आहेत, हे बेसिक आहेत. ओके, हे डिराइव्ह करण्यासाठी आपल्याला बाकीची कशाची मदत घ्यावी लागत नाही. बरोबर. बट इन केस ऑफ द डिराइव्ह युनिट, सो व्हॉट यू कॅन से दॅट डिराइव्हड युनिट्स आर डिपेंड अपॉन द बेसिक युनिट्स or fundamental units. Okay, so these are the types of the units. आणि युनिट म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय युनिट्स? एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, बरेच आपण सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरला जातो, आपण एखादं विचारलं फोर्स युनिट काय, न्यूटन लगेच सांगतो, मासचं काय, केजी सांगतो. व्हॉट इज युनिट म्हणल्यावर आपल्याला सांगायला बरेच अडचण येते. Measurement of a physical. Okay, simply this words also sufficient, so it is an standard of measurement. बरोबर आहे? हे काय तर स्टँडर्ड आहे, कशासाठी तर मेजरमेंट. मग ते काही असू द्या, मग मास असेल, लेंथ असेल, व्हॉट एव्हर इट मे. ठीक आहे, सो रिमेंबर दिस थिंग. हा, इट्स ओव्हर. देन वन मोर बेसिक थिंग इज रिमेनिंग. आता हे SI युनिट, यालाच आपण इंटरनॅशनल सिस्टीम युनिट्स म्हणतोय. सो आता ह्यामध्ये काही तुमचे डिराइव्ह युनिट्स वगैरे दिलेले आहेत. खाली बघू शकता, वेलोसिटी, एक्सेलरेशन, मोमेंटम, फोर्स, वेट. हा, दिस वन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स. ठीक आहे, बघा आता ह्या ठिकाणी फोर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे. सो बेसिकली देर आर द 4 कॅरेक्टरिस्टिक्स आर देयर. which one are there? Magnitude, point of application, then line of action and the direction. हे काय आता हे थोडं काय आपण बघूया थोडं डिटेल मध्ये. मला वाटतं आपलं हे बेसिक कन्सेप्ट मधलं एक लास्ट पॉइंट असेल. त्यानंतर आपण पुढे रिझोल्युशन स्टार्ट करणार आहे आणि त्यानंतर इमिजिएटली आपले न्यूमेरिकल स्टार्ट होतील. See here. So first characteristics. आता ह्या ठिकाणी MCQ साठी पण हा प्रश्न असतात. Which of the following are the characteristics, okay, of the force? ह्याप्रमाणे प्रश्न दिलेला असतो. मग ह्यामध्ये त्यामध्ये ABCD ऑप्शन्स असतात. मॅग्निट्यूड, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन, लाईन ऑफ ऍक्शन, आणि चौथा असतो तो काय असतो तर वेगळा असतो. ठीक आहे, किंवा असे असू शकतो. Which of the following is characteristics of force? फक्त त्यामध्ये मॅग्निट्यूडच असेल आणि जे काही 3 पर्याय असतील तर ते दुसरे असणार आहेत, असं होऊ शकतं. सो इन दिस वे ऑल्सो इट कॅन बी आस्क्ड. नाउ व्हॉट इज द मॅग्निट्यूड? व्हॉट इज मीन बाय मॅग्निट्यूड ऑफ फोर्स? मॅग्निट्यूड काय असते फोर्सची?
Now here, suppose this the object is there on which I am applying the force of 100 Newton. ठीक आहे, ह्या ठिकाणी मी फोर्स अप्लाय करतोय. किती फोर्स अप्लाय करतोय? 100 Newton. Then what is magnitude? 100. 100 Newton is the magnitude of this force. Getting it? Then how we define it? कसे डिफाइन कराल? काय सांगाल? 100 Newton म्हणजे काय? So it is the quantity of force. Remember. Okay. हे काय? Magnitude म्हणजे काय तर? So it is the quantity of the force. Okay. So which is applied on the board. बरोबर आहे का? Means immediately we can recognize that, or we can recall it that whatever that force is equal to 100 Newton. Okay. Means whatever that 100 Newton is what? So it is the 100 Newton. Sorry, it is the magnitude of the force. But if we want to define magnitude, magnitude means what? The quantity of the force so that we have applied on that board. बरोबर आहे का? म्हणजे 100 Newton म्हणजे काय तर या ठिकाणी मॅग्निट्यूड आहे, आणि मॅग्निट्यूड म्हणजेच काय तर त्या ठिकाणी त्या फोर्सची क्वांटिटी आपण कॉल करतो. हा लक्षात येते? मॅग्निट्यूड मीन्स इट इज द क्वांटिटी ऑफ द फोर्स. मग तो किती असू द्या. आता ह्या ठिकाणी 100 Newton आहे, ह्या ठिकाणी दुसरा एखादा फोर्स अप्लाय केलाय. सपोज दिस इज द F2 is equal to 10 kilonewton. Okay, this F2 is equal to 10 kilonewton. 10 kilonewton is the magnitude of the force. म्हणजेच काय तर quantity of the force which have applied on the this body. मग ह्या ठिकाणी 10 kgf दिले, किलोग्राम फोर्स आहे, दुसरे युनिट आहे. युनिट कुठले असू दे, सो इट विल नॉट मॅटर. हा, इज इट क्लियर? मॅग्निट्यूड. Yes, sir. Now second one is the point of application. Second characteristic, point of application. So it's very simple. म्यूट करा बघा, कोणाचा तरी आवाज येतोय. ठीक आहे. द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन काय असेल? पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन, समजा एखादी अशी बीम आहे, काहीतरी ऑब्जेक्ट आहे, आणि त्याच्यावरती असे वेगवेगळे फोर्स ऍक्ट होतात. 20 Newton, 30 Newton, 40 Newton. Okay, and these forces are acting at different points. हा 20 Newton A पॉइंट ला ऍक्ट होतोय, 30 Newton B पॉइंट ला ऍक्ट होतोय, 40 Newton हा C पॉइंट ला ऍक्ट होतोय. Now tell me what is point of application. ज्या पॉइंटला Very simple. काय? The point at which the force acts, that is the point of application. Means A, B, C, all these are the point of application. Remember. बरोबर आहे का? या ठिकाणी तुमचे जे काय A, B आणि C हे काय तर पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन आहेत. म्हणजे काही घेऊ शकतात. समजा हा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, समजा मोबाईल, तर ह्याच्यावरती जर का मी हा फोर्स अप्लाय केला इथं, ओके, एखादा हा फोर्स अप्लाय केला, मग तो ज्या पॉइंटला तो ऍक्ट होतोय, तर तो काय झाला तर पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन झाला. इज इट क्लिअर? Yes, sir. Means it indicate the point on the body on which the force acts. म्हणजे काय इंडिकेट करते ते? So it indicate the point on the body on which the force acts. Now next, the line of action. Next characteristic. ह्याचं नाव थोडं okay, so something correction is there. हे नाही येत इथं. The third characteristic is the sense or the nature of force. हा मी तुम्हाला नोट्स मध्ये प्रोव्हाइड करताना माझ्याकडचे आहेत ते व्यवस्थित पाठवून तुम्हाला हे येणार नाही. ओके, सो फर्स्ट वन मॅग्निट्यूड, सेकंड वन पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन, and third one is the sense oblique the nature, and fourth one is the direction oblique line of action. असा आहे नाव तिचं. ठीक आहे. थर्ड काय तर सेन्स ऑर द नेचर ऑफ फोर्स. बघा आता, ठीक आहे, ह्यासाठी थोडं मी बोर्ड यूज करतोय.
Is this board visible? Yes, sir. Yes, sir. हा तिथे कसं थोडं पीपीटी मध्ये असं गर्दी वाटते या ठिकाणी थोडं जरा व्यवस्थित दाखवतात. सो इन केस ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स, सो फर्स्ट वन, सो व्हॉट यू हॅव सीन, मॅग्निट्यूड, Magnitude. देन सेकंड Point of application. Point of application. point of application, third is the sense, Sense and nature. oblique other, we can see that nature of force. Okay, and the fourth one is the direction, Oblique. line of action of force. Action. ठीक है, first we have seen, so it is the quantity Quantity and of force. Of force. Okay, it is the point at which force acts. बरोबर आहे का, हे काय तर point at which the force acts. The sense or the nature, it will be represented by either pull or push. Push. Here I have written push oblique pull. ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी नॉट हिअर, ह्याच्यामध्ये येईल. हा जो काही सेन्स किंवा नेचर आहे फोर्सचा, हे आपण कशाने दाखवतोय, पुल आणि पुशने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी वगैरे बघा, थोडे आता ऑफिस मध्ये वगैरे गेल्यानंतर तिथे लिहिलेलं असतं, काय लिहिलेलं असतं, पुशलेलं असतं. Pull and push. पुल किंवा पुश. ठीक आहे, हे दोन्ही गोष्टी असतात. ज्या ठिकाणी तो दरवाजा जर का आपल्याला ओढायचा असेल, कारण ते लक्षात येत नाही ना आपल्याला दरवाजा, कारण ते कधी कधी दोन्ही साईडनं मूव्ह होऊ शकतो. मग जर का आपल्याला तिथे एक्सपेक्टेड असेल की ते पुल करून उघडायचं आहे, तर त्या ठिकाणी लिहिलेलं असतं पुल लिहिलेलं असतं. आणि त्या ठिकाणी एक्सपेक्टेड असते की तो दरवाजा पुश करून उघडायचा आहे, ढकलून उघडायचा आहे, तर त्यावेळेस काय, तर त्या ठिकाणी पुश लिहिलेलं असतं. Push. ह्याच्या जर का चुकीचं केलं तर मे बी हातात येऊ शकतो दरवाजा, किंवा तुटू शकतो, काही होऊ शकतं. ठीक आहे, मग ह्या ठिकाणी आपल्याला हे बघायचं थोडं बघा. समजा here I will draw the one sketch here. Here is the point of application. हा काय तर point of application आहे. आणि हा जो फोर्स अप्लाय केलाय तुम्ही, तर हा कुठला असेल तर फुल टाइप असेल. बरोबर आहे का, म्हणजे away from the point of means whatever the force is there, okay, so how it is acting, so it is acting away from the point of application. Okay, so at that time, so it will become the pull type force. म्हणजे आता आपला पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन कुठं असतं सांगा मला, दरवाजाचं आपण उदाहरण घेऊया. ओके, तर दरवाजाच्या ठिकाणी तर पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन कुठला असेल, which is the point of application, handle. ओके, सो हँडल बघा, जो हँडल आहे का तर तो कसा आहे तर तुमचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन आहे. गेटिंग इट, म्हणजे ह्या ठिकाणी काय म्हणू शकताय, इफ द एरो हेड इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द that point of application, at that time it will be full. आणि त्याच ठिकाणी जर का पुश टाइप असेल तर हा तुमचा कसा आहे तर पुश टाइप फोर्स आहे, म्हणजे हा परत हा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन आहे, Towards the point of application. हा तुमचा फोर्स आहे पुश टाइप फोर्स. ओके, इथं एफ म्हणू शकताय, इथंही एफ म्हणू शकताय. ओके, ह्या केस मध्ये काय तर तुमचा जो काय एरो हेड आहे का, एरो हेड ऑफ द फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. Okay, so this is the push type and the pull type force, and the last one is the direction or the line of action of the force. म्हणजे समजा हा ऑब्जेक्ट आहे, ओके, तर हा फोर्स ऍक्ट होतो ह्या ठिकाणी, आणि ह्याचा लाईन ऑफ ऍक्शन आहे. हा एक सिंपल डेफिनेशन याची काय सांगतो आपण, डायरेक्शन मीन्स the line of action along which the force acts is the direction. बघा काय म्हणतो आपण, डायरेक्शन म्हणजे काय, the line of action, okay, along which the force acts is called as a direction. म्हणजे आता या ठिकाणी ही जी डायरेक्शन कशी आहे, हे राईटवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतोय फोर्स. ओके, राईटवर्ड डायरेक्शनला ह्याप्रमाणे हा ऍक्ट होतोय. मग त्याला एका पद्धतीने आपण असं डिफाइन करतोय
डायरेक्शन along which the force acts is called as a डायरेक्शन. मग आता हे कशासाठी झालं का जर हा राईटवर्ड ऍक्ट होत असेल तर तिची राईटवर्ड डायरेक्शन सांगणार, अपवर्ड असेल तर हे तर सांगणार अपवर्ड, डाऊनवर्ड असेल तर डाऊनवर्ड. इट्स ओके अबाउट दिस. ओके, बट सपोज इफ द फोर्स इज ऍक्टिंग इन द फर्स्ट क्वाड्रंट, मग ह्यावेळेस तुम्ही काय सांगणार? हाऊ दिस फोर्स ऍक्टिंग? हे ठीक होतं, राईटवर्ड, लेफ्टवर्ड, अपवर्ड, डाऊनवर्ड, मग त्याचं लाईन ऑफ ऍक्शन होतं त्या डायरेक्शन असं दाखवलं. मग अशा केसमध्ये आपल्याला कशाची गरज पडते? ह्या केसमध्ये डायरेक्शन दाखवण्यासाठी आपल्याला इथं अँगलची गरज पडते. गेटिंग इट? म्हणजे समजा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा फोर्स ऍक्ट होतोय. ओके, कुठे ऍक्ट होतोय? नॉर्थ ईस्ट ह्या क्वाड्रंट मध्ये ऍक्ट होतोय. बरोबर आहे का? मीन्स व्हॉट एव्हर दिस फोर्स इज देअर, सो इट इज ऍक्टिंग इन द नॉर्थ ईस्ट क्वाड्रंट अँड मेकिंग 45 डिग्री अँगल विथ रिस्पेक्ट टू इज डायरेक्शन. मग हे काय झाले? त्याची डायरेक्शन झाली. ओके, आणि जर काय ही डेफिनेशन आपल्याला जर काही ठिकाणी डिफाईन करायचं असेल तर काय म्हणू शकतो आपण? इज द अँगल विथ रिस्पेक्ट टू एनी रेफरन्स ऍक्सिस इज ऑल्सो इंडिकेट द डायरेक्शन. गेटिंग इट? म्हणजे थोडक्यात काय तर थिटा यूज करून पण तुम्ही काय करू शकता तर अँगल दाखवू शकता. ओके, तर त्यासाठी तुम्हाला क्वाड्रंट वगैरे हे लागेल. सो दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे आपण परत आणखी ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करणारच आहे, आपण स्टडी करणार आहे कशामध्ये तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. ठीक आहे, थोडं आपलं पुढलं लेक्चर, सॉरी ऑलरेडी इट्स 11. विल स्टॉप हियर. सो वन्स आय विल रिवाइज दिस पॉइंट इन द नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे, हे आपण परत एकदा परत रिवाइज करूया. सर